नारी शक्ती वंदन. गेल्या आठवड्याभरामध्ये हा शब्द तुम्ही कुठं ना कुठं तरी वाचला तरी असेल, नाही तर ऐकला तरी असेल. त्याची चर्चाच तेवढी जोरदार आहे. काय आहे नारी शक्ती वंदन आणि त्याचा एवढा गोंधळ का सुरू आहे? हा गोंधळ समजायला थोडासा कठीण आहे, पण फार इंटरेस्टिंग आहे. सप्टेंबर 2023 मध्ये केंद्र सरकारनं प्रचंड गाजावाजा करत एक विधेयक आणलं. त्याचंच नाव नारी शक्ती वंदन विधेयक. लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण देणारं हे विधेयक, महिला आरक्षण विधेयक. विरोधातल्या सगळ्या पक्षांनी या विधेयकाला जोरदार पाठिंबा दिला. दोन्ही सभागृहामध्ये विधेयक अगदी सहज मंजूर झालं. 2024च्या लोकसभा निवडणुका तोंडावर होत्या, त्यामुळे पुढच्या लोकसभेत 33% खासदार महिलाच असणार असं वाटलं. पण तसं होणं शक्य नव्हतं. कारण हे विधेयक मंजूर करून घेताना सरकारनं एक अट घातली होती. अट अशी होती की महिलांसाठी आरक्षण लागू होईल, पण मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावरच. आता कायद्यानुसार मतदारसंघ पुनर्रचना होणार होती 2026 नंतर. म्हणजे आता महिला आरक्षण लागू होणार ते थेट 2029च्या निवडणुकांमध्ये. पण 2026 मध्ये आता सरकारनं मतदारसंघ पुनर्रचनेची तयारी सुरू केली आणि त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं. आता या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये फक्त मतदारसंघ बदलणार नाहीत, तर लोकसभेच्या जागा 543 वरून 850 वर जाणार. म्हणजे लोकसभेच्या खासदारांना महिलांना आरक्षण द्यायचं होतं, पण त्यासाठी त्यांना त्यांचे मतदारसंघ धोक्यात घालायचे नव्हते. म्हणून मग मतदारसंघ वाढवा आणि मग महिलांना आरक्षण द्या अशी सोय. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारसंघ वाढणार म्हणजे मग देशात गोंधळ होणार हे निश्चित होतं. तो सुरूही झाला. मतदारसंघांची पुनर्रचना होते ती लोकसंख्येच्या आधारावर. 1971ला शेवटची मतदारसंघ पुनर्रचना झाली होती. तेव्हाही वाढती लोकसंख्या ही देशाची सगळ्यात मोठी समस्या होती. अनेक प्रयत्न झाले. केरळ, तामिळनाडू सारख्या दक्षिणेकडच्या राज्यांनी यात बाजी मारली आणि त्यांची लोकसंख्या आटोक्यात आणली. पण बिहार, उत्तर प्रदेश सारखी उत्तरेकडची राज्य यात अपयशी ठरली. त्यांची लोकसंख्या प्रचंड वाढली. म्हणजे आता लोकसंख्येनुसार उत्तरेकडच्या राज्यांना जास्त खासदार मिळणार. त्यामुळे केंद्रात उत्तरेच्या राज्यांचा दबदबा वाढणार. उत्तरेमध्ये भाजप प्रभावी आहे, तर दक्षिणेमध्ये काँग्रेस आणि स्थानिक पक्ष. आणि त्यामुळेच या पुनर्रचनेचा भाजपला फायदा होणार असं मत आहे. महिला आरक्षण हवं तर मतदारसंघ पुनर्रचना हवी, आणि मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध म्हणजे महिला आरक्षणाला विरोध असं भाजपचे नेते आता सांगतात. पण महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेचा संबंधच नाहीये. महिला आरक्षण द्यायचं तर पुनर्रचनेची अट घालायची गरजच नाहीये. पण भाजपला स्वतःच्या फायद्याचे मतदारसंघ बदलायचे आहेत आणि महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजप ते करतंय असा काँग्रेसचा दावा आहे. यातला आणखी एक मुद्दा, ही मतदारसंघ पुनर्रचना सध्या सुरू असलेल्या 2026च्या जातीय जनगणनेनुसार होणार नाहीये. ती 2011च्या जनगणनेनुसार होईल. म्हणजे 15 वर्ष जुन्या आकडेवारीनुसार. त्यामुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येईल असाही काँग्रेसचा दावा आहे. आणि आता याच मुद्द्यांवर संसदेत रणकंदन सुरू आहे.